बहुजन प्रतिपादक राज्य छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंचावर आजच्या या महायुतीच्या सदनाला उपस्थित असलेले कर्जत खालापूरचे आमचे लाडके आमदार महेंद्रजी धोरे साहेब, माझ्या समावेश असलेले माझे सहकारी मित्र आदरणीय काँग्रेस पक्षाचे सुरेशजी टोपे साहेब, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, माझ्या समावेश अनेक मान्यवर मस्तीदार आहेत, अनेक मान्यवर कपू शेठ आहेत, अनेक मान्यवर मंचावरती माझ्या समावेश असलेले आमच्या कर्जत तालुक्याचे अध्यक्ष मनोजी गायकवाड, माझ्या समावेश असलेले आमचे दुसरे मारुतीदादा गायकवाड, मंचावरील सर्व आदरणीय कार्यकर्ते, माझ्या मतामंडळी होते. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला प्रचाराला सुरुवात झालेली आहे. केबीसी मला वाटतं, केबीसी मला वाटतं की बांद्राचं केबीसी की जायचं आल्यावरती मला असं वाटलं. कारण मी पप्पू शेठला फोन केला होता, पप्पू शेठ कुठे जाऊन मी केबीसी मध्ये, अरे केबीसी म्हटलं केबीसी बांद्र्यामध्ये आहे. केबीके नाही करा आता मी चुकीचं आहे का, केबीसी मध्ये बांद्रामध्ये इकडं कुठं आलं सेलूमध्ये, असं हरकत नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की अनेक कार्यकर्त्यांनी माझे सहकारी मित्र आता असताना करत असताना अनेक मुद्दे त्यांनी मांडले. दुसरे माझे सहकारी मित्र इथं उपस्थित असताना त्यांनी आमदार साहेबांकडे अनेक प्रश्न उपस्थित केले. प्रश्न कधी न संपणारे असतात, संपवायचे असतात, नाही अशा काही भाग नाही. कामही केलं पाहिजे, करायलाही पाहिजे, पण तेवढी संधी उपलब्ध करून देणं तुमच्या हातामध्ये आहे. आता ज्या परिस्थितीमध्ये आमच्या भगिनी सुनीता सुरेश टोपरेकर काही जिल्हा परिषदेला उभ्या आहेत आणि माझे सहकारी तिथे नरेश उर्फ बघू सुरेश मसले हे पंचायत समिती गणातून इथे उभे आहेत. प्रथमतः ह्या दोघांना तुम्ही भरघोस भागातून जिंकून देणं अत्यंत गरजेचं आहे. ते यासाठी गरजेचं मित्रांनो, ह्या भागामध्ये अनेक त्रुटी आहेत. हा ग्रामीण भाग असल्यामुळे या ग्रामीण भागामध्ये मागचं मला तो 2000 काही वर्षापूर्वी इथे महापूर झाला होता, कारण तिथे पाणी या भागामध्ये साचलं होतं आणि ती प्रचंड मोठी समस्या सगळ्याच या विभागाची आहे. ती कशी सोडवायची हा मान्य आमदार साहेब यांच्या हातात हा प्रश्न आहे. परंतु प्रश्न असा आहे की येणाऱ्या आताच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये माझी सुरेश टोपरे दादा यांना विनंती आहे, हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून यांनी अनेक वर्ष काम केलेलं, याला चांगला प्रशासनाचा अनुभव आहे. आणि त्यांच्या पत्नी आणि आमचे कपू शेठ मसले हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता आली तर या भागामध्ये आपली विकासाची जी काही आदर कामं राहिली ती निश्चित स्वरूपात काढतील असं मला आशा वाटली. दुसरी गोष्ट, ज्या काही आणखी महत्वाचे प्रकल्प आहेत, माननीय आमदार महोदय यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये मुख्यमंत्री आमचे साहेब होते, त्या काळामध्ये साहेबांनी जायचं कागद पुढे ठेवायचा, कागद पुढे ठेवला की आमचे शिंदे साहेब न बघता सही करायचे आणि घेऊन जाऊन सांगायचे. पण त्याला सही घेऊन गेल्यावर काय हेरी दिलेली महेंद्रांनी दिलेली योजना ही 200 कोटीची होती आणि काय गोष्टी होती, काय 200 कोटी घेऊन गेला. असे अनेक वेळा मुख्यमंत्री साहेब त्या काळामध्ये बोलायचे. परिस्थिती बदलली, शिवसेना भाजप सरकार निश्चित स्वरूपात आलेलं, पण मुख्यमंत्री बदलला आणि मुख्यमंत्री बदलल्यामुळे थोडासा विकासाच्या कामामध्ये मागच्या याच्यामध्ये प्रचंड आपल्यावरती राष्ट्रावरती राज्यावरती थोडंसं आर्थिक संकट आल्यामुळे थोडा विकासाचा वेग मंदावलेला आहे. परंतु मला असं माहिती आहे की आताशी 3 वर्ष संपलेले आमदार साहेबांनी आणि येणाऱ्या पुढच्या 3.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माननीय आमदार महोदयांनी या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये सुमारे 800 ते 900 कोटीची कामं केली. प्रमुख महामार्ग राज्याचे आहेत. बघा तुम्ही कर्जत चौक रस्ता घ्या, पूर्वी केवढी होता आता किती मोठा झालेला आहे. तुमचा कर्जत मुरबाड रस्ता घ्या, किती मोठा झालेला आहे. जे